देशभरात इंधन दरवाढीचा सिलसिला कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या सोलापुरातील डफरीन चौक या पेट्रोल पंपावर आहोत आणि मध्यरात्रीपासून नवे दर पेट्रोल पंपांवर लागू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। 111 रुपये 84 पैसे जे नवे दर आहेत ते लागू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास पाहायला गेलं तर 2 रुपये 72 पैशांनी पेट्रोलची वाढ झाली। मध्यरात्रीपासून 4 वेळा 10 दिवसात वाढ झाली। कशा पद्धतीने काय परवडणार नाही, सध्याला तर परवडणार नाही। आमचं रोज काम फिरण्याचं असतंय। अगोदर 104 होता, आता 8 दिवसामध्ये कमीत कमी 7 रुपये तरी पेट्रोल वाढलेलं आहे। आम्हाला तर परवडणार नाही सर, कारण कलेक्शन तर पूर्ण याच्यावरच आहे। त्याच्यामुळे परवडणार, फील्ड ऑफिसर आहे त्यामुळे परवडणार नाही। चार्जिंग गाडी घ्या म्हणलं तर ही गाडी काय करणार परत। आपण पाहतोय की नवीन नवीन समस्या आहेत। कदा कामाला जात आहे, रोज किती रुपये मिळतात? पेट्रोलचे दर पाहायला गेलं तर 10 दिवसात 7 ते 8 रुपयांनी वाढलेत। परवडते का? परवडत नाही सर। मी तर काय म्हणतो, आपण पंतप्रधान जे कोण म्हणजे मोदी जी असेल ना, त्यांना एकच विनंती, कुठल्याही दर वाढ मध्ये नाही का जे काय भाव असेल ते त्या रातोरात निर्णय घेतात, हे चुकीचं आहे। आणि आपण गरीब वर्कर्स असल्यामुळे नाही का पेट्रोलचे भाव कमी करावे, हे माझी नम्र विनंती त्यांना। आपण पाहतोय की पेट्रोलचे भाव कमी करावेत मागणी करताना पाहायला मिळतंय। पेट्रोलचे दर वाढले की कसं बघताय तुम्ही? अजून कशा पद्धतीने बघता? आपण पाहतोय की कुठेतरी सर्वसामान्य जे नागरिक आहेत ते अशा पद्धतीने पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या खिशेला जळ बसताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की सोलापूर आणि शहर जिल्ह्याचा विचार केला तर 420 पंपांवर मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झालेले आहेत। काही कशा पद्धतीने बघता? नवीन दर लागू झालेले आहेत, जवळपास 2 रुपये 72 पैशांनी पेट्रोल वाढले। परवडते का? नाहीच परवडत, सर्वसामान्यांना परवडणार नाहीच आहे। कशा पद्धतीने बघता? 10 दिवसात जवळपास 8 रुपयाने पेट्रोल वाढलं। होय, आपण पाहतोय की कुठेतरी हे जे वाहनधारक आहेत त्यांना दररोज पेट्रोल दरवाढीचा सामना करावा लागतोय। जवळपास 2 रुपये 72 पैशांनी काल मध्यरात्रीपासून पेट्रोल वाढले। कशा पद्धतीने बघता? परवडतं का पेट्रोल? नाही परवडत, सामान्य माणूस आहे आम्ही, तर दर कमी व्हायलाच पाहिजे। कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतो तुमच्या जीवनावर? कशा आहे सगळी कमाई त्या पेट्रोल मध्ये घातल्यावर घरी काय नाही। ह्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत, कारण आपण पाहतोय की पेट्रोल दर वाढ झालेली आहे। पेट्रोल वाढतंय सातत्याने, परवडतं का पेट्रोल? आता करावं लागणार ना, बर आपल्याला तर रोज काम करावं लागतं, त्यामुळे तर कमीत कमी 1 लिटर तर करावं लागतं। बर आणि कामामुळे तर लागतंच पेट्रोल। परिणाम होतो जीवनावर? थोडंफार होतो, पण आता सहन करायचं। मोदी सरकार बर सांगितलं ना, आत्मनिर्भर बनायचं, म्हणजे आत्मनिर्भर हे असं बनायचं, दुसरं काय। पाहतोय जीसीबी चालक आहेत, रोज किती डिझेल लागतं? रोज काय भरपूर लागत आहे। बर कशी म्हणजे परवडतं का? नाही परवडत नाही, हा? नाही परवडत नाही की 7 ते 8 रुपयांनी डिझेल वाढले अजून 10 दिवसात। काय परवडतं, तिला महाग झालं डिझेल। बर काम आता जीसीबी एवढा मोठा चालवायचा आहे, परवडतं? परवडून तसं चालावं लागतं, आता काय करतात त्याचे। बर पाहतोय की दादा 2 रुपये 72 पैशांनी पेट्रोल परत वाढलंय। कसं सामान्य लोकांनी कसं जगायचं सांगा? काय काय कर नाही परवडत, बर नाही इलाज आहे, पण टाकणं गरजेचंच आहे ना, कामं असतात। मोदी साहेब म्हणतात बचत करा, ईव्ही मोटरसायकल घ्या। हेवी मोटरसायकल घ्यायला तिचं लॅपटॉप किती 5 वर्ष नंतर त्याचा मेंटेनन्स तिथंच निघतो, बघितलं आम्ही ते कॅल्क्युलेशन करून। 4 ते 5 वर्षात बॅटरी खराब होतात। बर
पाहतोय की आपण सर्वसामान्य नागरिकांच्या हा प्रतिक्रिया आहेत आणि एकंदरीत पाहतोय की सोलापूर शहर जिल्ह्यात पेट्रोल ₹2.72 आणि डिझेल ₹2.81 वाढल्यामुळे नवे दर लागू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन चंदन बलुसा, प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर.